काही तुम्हाला मंदिराला कळस दिसत आहेत, इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आलेल्या आहेत त्यांच्या गळ्याला जे कपाळाला जे कुंकू दिसतंय, हे सगळे उत्सव ज्या राजामुळे होतात, त्या राजाचा उत्सव करणं तुमचं आणि माझं काय आहे? धर्म आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुढारी नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज पुढारी नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज राजकारणी तर मुळीच नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज राजा सुद्धा नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्रातल्या तरुणांची ऊर्जा आहे. महाराज काय आहे? ऊर्जा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज राजे जरी असले तरी तुमच्या आणि माझ्या हिंदू लोकांचं काय आहे? दैवत आहेत. काय आहे? दैवत. आणि त्या दैवताचा उत्सव आपण त्या थाटामाटात केला पाहिजे. मी खरं सांगू, मला एवढा आनंद वाटतोय महाराज की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कीर्तन ठेवलंय. महाराज आज जर महाराष्ट्राचा सर्वे केला तर उद्या माझ्या महाराजाचा जयंती महाराष्ट्र नाहीये, भारत नाहीये, विश्वातील लोक माझ्या राजाचा जन्म उत्सव साजरा करत आहेत. पण त्या उत्सव साजरा करत असताना 80% लोकांनी डीजे लावणं बंद केलेले. महाराज 80% तरुणांनी दारू पिणं सोडून दिलेली आहे. 80% तरुणांनी मिरवणूक काढणं सोडून दिली. हे योगदान जर महाराष्ट्रामध्ये कोणाकडे जात असेल तर हे सर्व श्रेय फक्त आणि फक्त माझ्या वारकरी संप्रदायाला जात आहे. महाराज कोणाला जात आहे? वारकरी संप्रदायाला. अरे तुम्हाला खरं सांगू का महाराज, राजाचा उत्सव साजरा करत असताना, देवाचा उत्सव साजरा करत असताना तुम्हाला पटतो तसा नका साजरा करू. देवाला काय मान्य हेही गोष्ट कळल्या पाहिजेत. महाराज तुम्ही पिलेली दारू तुमच्या बापाला आवडती का हो? तुम्ही दारू पिऊन घरी गेल्यानंतर तुमचा बाप मला या 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 शावकार या, खूप दिवे लावले, तुम्ही माझ्या कुटुंबाचं नाव खूप मोठं केलं, या या शाबासकी दिली तुमच्या बापानं तुम्हाला कधी? मग तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या बापाला आवडत नाही, हा व्यवहार आहे. लिहून ठेवा काळजावर माझं वाक्य. तुम्ही पिलेली दारू जर तुमच्या बापाला आवडत नाहीये तर माझा छत्रपती अख्ख्या महाराष्ट्राचा बाप होता, त्या बापाला तुम्ही दारू पिलेली कधीच आवडणार नाही. महाराज अरे तुम्ही आणि मी छत्रपती शिवाजी महाराजाला फक्त मराठ्यापुरतं मर्यादित ठेवलंय रे. एवढे हलकट लोक आहे महाराज आपण. छत्रपती शिवाजी महाराजाला तुम्ही मराठ्यापुरतं मर्यादित ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजाला तुम्ही फक्त महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवलं. छत्रपती शिवाजी महाराजाला तुम्ही फक्त भारतापुरतं मर्यादित ठेवलं. मी नारदाच्या गादीवरून तुम्हाला सांगतोय महाराज, छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा मराठ्यात द्या सोडून, महाराष्ट्रात द्या सोडून, भारतात द्या सोडून, माझा राजा, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा या विश्वाच्या पाठीवर परत जन्माला येणार नाही. एवढं सुंदर कार्य होतं महाराज. राजे त्याही काळात होते, राजे आजही आहे. राजे त्याही काळामध्ये होते आणि राजे आजही आहे. राजे उद्या सुद्धा जन्माला येतील. पण आदर्श म्हणून जर कोणाकडे पाहिल्या जातं ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिल्या जातं. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव तुम्ही खूप थाटामाटात करताय. मला आनंद आहे महाराज. आपल्या धर्माची जोपासना आपण चांगल्या प्रकारे केली पाहिजे. मला समाधान आहे की आज या मंडपाचा जर सर्वे केला तर इथं 80% नाही 90% तरुणांची संख्या आहे. महाराज किती टक्के तरुणांची संख्या आहे? 90% तरुणांची. आणि त्या पुरुषांपेक्षा सुद्धा या मंडपाचा जर शोभा कोणामुळे वाढली असेल तर जेवढी काही आहे तेवढ्या माझ्या जिजाबाई साहेबांमुळे वाढलेल्या. वा वा वा. मी तुम्हाला असं नाही म्हणणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीच कीर्तन ठेवा, अजिबात नाही. माझा आग्रहच नाही तुम्ही कीर्तन ठेवावं म्हणून, माझा आग्रहच नाही तुम्ही भागवत कथा ठेवावे म्हणून, माझा आग्रहच नाही तुम्ही रामायण ठेवावे म्हणून. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव साजरा करत असताना नाही तुम्हाला कीर्तन ठेवता आलं तरी चालेल, नाही तुम्हाला मिरवणूक काढता आली तरी चालेल. पण आपल्या गावाचं नाव काय? रांजणगाव. MIDCतील जेवढे काही तरुण आहे, सर्वच ग्रामपंचायतचे सदस्य, सरपंच, उपसरपंच, आजी माजी, सर्वांना माझी विनंती आहे, अरे दरवर्षी कीर्तन ठेवण्यापेक्षा, दरवर्षी मिरवणूक काढण्यापेक्षा एक दिवस तुम्ही सर्व गावकऱ्यांनी एकत्रित या, सर्वांनी तरुणांनी एकत्रित या आणि सर्व ग्रामपंचायत सरकारने सगळं रांजणगाव तुम्ही तुमच्या हाताने स्वच्छ करा. तुम्हाला कीर्तन ठेवायची गरज पडणार नाही. कधीतरी गोरगरीब मुलांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करा. हीच राज्याची जयंती आहे. उग लाल कपडे घालायचे, हातात लाल दोरे बांधायचे आणि डीजे लावायचा आणि टू व्हीलरवर. मी तर या मताचा महाराज आहे, महाराष्ट्रातल्या कोणत्याच तरुणांच्या टू व्हीलरवर छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव नाही दिसलं पाहिजे. मला महाराष्ट्रातल्या कोणत्याच माणसाच्या गाडीवर छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव नाही दिसलं पाहिजे. तुम्ही असं कसं म्हणता? अरे गाडीवर नाव टाकता राजे, तुम्ही जन्माला या. नालायकाव गाडी बिअर बारला लावतात. छत्रपती शिवाजी महाराजाला बरं वाटत असेल? अजिबात नाहीये. तुमच्या राजाची उंची तुम्ही वाढवायची,
तुम्ही राजाचं नाव टाकलं म्हणजे माझा राजा मोठा आहे असा जर तुमचा गोड गैरसमज असेल तर काढून टाका. माझा राजा त्याही वेळेस मोठा होता, माझा राजा आजही मोठाच आहे आणि माझा राजा उद्या सुद्धा कसा आहे, मोठाच आहे. तुमचं नाव टाकल्यानंतर तुम्ही जर गाडी ती बिअर बार समोर लावत असेल तर बसणाऱ्या माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन त्या गाडीकडे कसा होतो हा प्रत्येकाने लक्ष ठेवून. कुठेही गाड्या लावतात, अजिबात नाही. या महाराष्ट्रामध्ये त्या अफजल खानासारख्या नालायकाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी ज्या राजाचा जन्म झालाय तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. कार्य प्रत्येकानेच केलेलं आहे, जसं देवाचं कार्य आहे, जसं साधूचं कार्य आहे. पण साधूच्या कार्यामध्ये देवाच्या कार्यामध्ये फरक आहे. तुकोबराय सांगतात आम्हाला धर्माचं काम करायचंय. काम करत असताना, धर्माची सेवा करत असताना जर कोणी तुमच्या धर्माच्या विरोधात बोलल त्याला त्याच ठिकाणी त्या शब्दामध्ये उत्तर द्या. कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव तुम्ही सर्व मंडळी ऐकून असाल. महाराज शिक्षण महर्षी होते. ते कोण होते? शिक्षण महर्षी. छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांच्या अंतकरणामध्ये किती आदर होता, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांच्या अंतकरणामध्ये किती श्रद्धा होती, किती प्रेम होतं. कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरिबांच्या मुलांसाठी शाळा बांधण्याचा संकल्प केलाय. महाराज प्रत्येक घरी जाऊ लागले आणि एक मुठभर धान्य गोळा करू लागले. ही बातमी ज्यावेळेस एका गुजराताच्या सावकाराला कळाली त्याने कर्मवीर भाऊराव पाटलाला बोलून घेतलं. पाटील, सावकाराने तुम्हाला बोलवलंय. कर्मवीर भाऊराव पाटील ज्यावेळेस त्यांच्याकडे जातात त्यावेळेस ते सावकार सांगतात, पाटील असं किती दिवस धान्य गोळा केल्यानंतर तुम्ही ती शाळा बांधणार आहात? सेवकाला सांगितलं, अरे कोण आहे रे तिकडं? अरे कपाटामधून चेकबुक घेऊन ये. कपाटामधून चेकबुक घेऊन आले, सही केली आणि कोरा चेक कोणाच्या हातात दिला? कर्मवीर भाऊराव पाटलांच्या हातात दिला. पाटील जेवढी अमाऊंट टाकायची तेवढी अमाऊंट टाका, शाळेचं काम पूर्ण करा, फक्त माझी एक विनंती. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणले, काय? तुम्ही जे शाळेला नाव दिलंय छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय ते नाव काढून टाका आणि माझ्या बाप्पाचं नाव त्या शाळेला द्या. कर्मवीर भाऊराव पाटील होते महाराज, ज्याच्या राजाचे 10-12 तुकडे केले कोणाच्या अंगावर फेकले माहितीये का? त्या सावकाराच्या अंगावर. सावकार घे तुझा चेक. ती शाळा बांधण्यासाठी या कर्मवीर भाऊराव पाटलाला प्रत्येकाच्या दारात जायचं काम पडलं तरी चालेल. मी प्रत्येकाच्या समोर पदर पसरील, प्रत्येकाच्या समोर हात जोडील. एवढं करून जर त्या शाळेचं काम पूर्ण नाही झालं सावकार तर ती शाळा बांधण्यासाठी या कर्मवीर भाऊराव पाटलाला स्वतःच्या बापाचं नाव बदलायचं काम पडलं तरी चालेल, पण शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. तुमचा असा गोड गैरसमज आहे की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजाला लय मानता. तुम्ही मानता, उपकार नाही करत. त्या राजामुळे तुम्ही आज जिवंत आहे. त्या राजामुळे तुम्ही आज रामनवमी साजरी करताय. त्या राजामुळे तुम्ही गोकुळाष्टमी साजरी करताय. त्या राजामुळे तुम्ही सप्ताह साजरा करतायत. अरे त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा विरोध करणारे लोक, त्या काळामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे कट्टर विरोधी लोक, त्यांना सुद्धा माझ्या राजाविषयी एवढाच अभिमान होता आणि एवढा स्वाभिमान होता. मी नेहमी कीर्तनातून सांगतोय, छत्रपती शिवाजी महाराज पुण्याला गेलेले, लाल किल्ल्यावर शाहिस्ते खानाचे बोट छाटून छत्रपती शिवाजी महाराज हवेसारखे आले आणि हवेसारखे निघून गेले. कळालं सुद्धा नाहीये. शाहिस्ते खानाची छोटी बहीण धावत पळत शाहिस्ते खानाकडे गेली. भैया भैया सुनते हो? शाहिस्ते खान म्हणतो, क्या हुआ बहना? मेरी छोटी बच्ची मुझे दिखाई नहीं दे रही है. शाहिस्ते खान म्हणतो, अगं बघ तिथं कुठे खेळत असेल. नाही भैया मी भरपूर वेळ झाले बघते, माझी मुलगी मला सापडत नाहीये. अगं बघ तिथं कुठे खेळत असेल. नाही भैया मी अर्धा तास झाले माझ्या मुलीचा शोध घेते, माझी मुलगी मला सापडत नाहीये. शाहिस्ते खानाची बहीण शाहिस्ते खानाला म्हणते, भैया मला असं वाटतंय मगाशी शिवाजी महाराज येऊन गेले आणि त्यांचे मावळे सुद्धा येऊन गेले, निश्चित ते मावळे माझ्या पोरीला घेऊन गेले असतील. हे वाक्य ज्यावेळेस शाहिस्ते खानानं ऐकलं 2 मिनिटं स्तब्ध झाला. एक नंबरचा विरोधी होता छत्रपती शिवाजी महाराजांचा, पण शाहिस्ते खानाच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांविषयी निघलेले वाक्य ऐका. शाहिस्ते खान म्हणतो, बहिणा तसं तर तुझ्या पोरीला छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे घेऊनच जाणार नाही याची मला गॅरंटी आहे. तसं तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या पोरीला घेऊनच जाणार नाही याची मला गॅरंटी आहे. पण तुला जर असं वाटतंय छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे तुझ्या पोरीला घेऊन गेले असतील तर निसंकोच मनानं राहा, काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको. तुझ्या पोरीला छत्रपती स्वतःच्या लेकीसारखा जपल एवढा विश्वास मला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर आहे. अरे छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर तुमचं रक्त गरम होतंय, तुमची कॉलर टाईट होती, तुमची छाती फुगती. याचं कारण असं आहे, कल्याण सुभेदाराची सून माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नजराणा म्हणून प्रकट केली. काय केली होती? नजराणा म्हणून. एक भाऊ जसा आपल्या बहिणीची बोळवण करतो त्याच्याही पेक्षा सुंदर बोळवण करून छत्रपती शिवाजी महाराजांनी तिला वाटं लावलंय. म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणल्यानंतर तुमची कॉलर टाईट होती. म्हणून जर कोणी तुमच्या धर्माच्या विरोधात बोलत असेल तर महाराज सांगतात, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन पान फिरे. धर्माचं पालन करायचं आणि धर्माचं पालन करत असताना पाखंडी लोकांचं खंडन
करायचं. सध्या महाराष्ट्राचा जर सर्वे केला तर पाखंडी लोकांची संख्या खूप झालेली आहे महाराज. नको त्या गोष्टीचं आव आणणाऱ्या लोकांची संख्या खूप झाली. मी तर एक मताचा महाराज आहे, ज्याच्याकडे आहे त्याला दाखवायची गरज नाही, ज्याच्याकडे नाही त्याला दाखवायची हौस खूप आहे महाराज. वैराग्यवान नसताना वैराग्याचा आव आणतो. वैराग्याचा आव नको आणू, तुझ्या कृतीतून तुझं वैराग्य स्पष्ट झालं पाहिजे महाराज. ज्ञानी नसताना ज्ञानीपणाचा आव नको आणू, तुझ्या वाणीतून तुझं ज्ञान प्रगट झालं पाहिजे. मी ज्ञानी असं लोकांना सांगू नको. जो म्हणतो मी ज्ञानी त्याच्यासारखा अज्ञानी जगात दुसरा कोणीच नाहीये महाराज. जो म्हणतोय मी साधू आहे त्याच्यासारखा भोंदू या जगात कोणीच नाहीये. साधूला मी साधू आहे म्हणण्याची गरज नाही महाराज. कधी तुमच्या रांजणगाव मध्ये 24 कॅरेट सोन्यानं कधी अशी दौंडी दिली का? ऐका ऐका, आमच्या दुकानामध्ये 24 कॅरेट सोनं आहे, एकदम पिवळे. सोन्याला दौंडीची गरज पडत. दौंडी कोणाला द्यावं लागती? बँटेक्सला. खूप पिवळं धमक आहे, गरम पाणी अंगावर घेतलं तरी कलर जात नाही. 200 रुपयात अर्धा किलो. कोणाला द्यावं लागती? जिथं जास्त प्रचार आहे समजायचं की तो माल बहुतांशी खोटा आहे, कारण ओरिजिनल मालाला प्रचाराची काय गरज आहे महाराज. विद्वान हा सर्वत्र पूज्यते. जो विद्वान माणूस आहे, जो शूर आहे, त्याला त्याच्या शूर विषय सांगण्याची गरज नाही. तो जिथं जाईल तो एरिया त्याचा असतो महाराज. वाघाला मी राजा आहे, सिंहाला मी राजा सांगायची गरज नाही. सिंह ज्या गल्लीत जाईल ती गल्ली त्याची आहे. सिंह ज्या एरियात जाईल तो एरिया त्याचा आहे, आणि सिंह ज्या राज्यात जाईल तो राज्य कोणाचं आहे? त्याचं आहे. म्हणून नको त्या गोष्टी दाखवण्याची लोकांना हौस आली. मी बसणाऱ्या मंडळीत आवर्जून विनंती करील, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तुमच्या आणि माझ्यामध्ये जेवढा आदर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तुमच्या आणि माझ्या मनामध्ये जेवढी श्रद्धा आहे, जेवढी अश्रद्धा आहे, आतापर्यंत या महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोणताच शेतकऱ्याचा मुलगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलला नाही महाराज. कोणताच कास्तकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलले नाही. जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलले, जेवढे काही धर्मवीर संभाजी महाराजांच्या विरोधात बोलले, जेवढे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात बोलले, जेवढे काही चुकीचे विधान केलेले, तेवढे गोरगरीब जनतेने केलेलेच नाही. तेवढे सगळे चुकीचे विधान पुढाऱ्यांचेच आहे, हे तुम्हाला मला मान्य करावं लागेल महाराज. माझी तर विनंती प्रत्येकानं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलत असताना, धर्मवीर संभाजी महाराजांविषयी बोलत असताना आपलं बजेट पाहून बोललं पाहिजे. तुझी लायकी किती, तुझं बजेट किती. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सूर्यापेक्षा तेजस्वी राजा आहे महाराज. आणि सूर्यावर थुंकणं म्हणजे सूर्यावर थुंकणं नसतं. सूर्यावर थुंकायलाच असाल तर शिंतोडा तुमच्या थोबाडावरच उडतात. एवढं जरी कळलं तरी खूप झालं. म्हणून महाराज काय झालं, माझ्या देशाला काही कळत नाही. मुस्लिम समाजाची मंडळी ज्या अल्लाला मानतात त्या अल्लाचा फोटो नाहीये. मुस्लिम समाज ज्या अल्लाची नमाज पडतो त्या अल्लाचा पुतळा नाहीये, मूर्ती नाहीये. तरी महाराष्ट्रातले नव्हे, भारतातले नव्हे, सर्व विश्वातल्या मुस्लिम समाजांना अल्लाचं अस्तित्व मान्य आहे. पण ज्या राजामुळे तुम्ही हिंदू म्हणून घेताय, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं अस्तित्वच बऱ्याच आपल्या हिंदू लोकांना मान्य नाही. हे जे पाखंडी लोक या महाराष्ट्रात आहे ना, अशा पाखंडी लोकांचं आम्हाला खंडन करायचं. काय करायचं? त्रास वाईटांपासून नाहीये, समाजाला त्रास वाईटांपासून नाहीये, चांगल्यांचं आव आणणारे जे पाखंडी, अशा पाखंड्यापासून समाजाला त्रास आहे महाराज. म्हणून करणे पाखंड खंडन, धर्माचं काम करायचं आणि पाखंडी लोकांचं खंडन करायचं, हे करत असताना सदाही ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला कार्यक्रम तुम्ही कोणताही ठेवा, पण कीर्तन जेवढं लोक श्रद्धेनं ऐकतात तेवढा कार्यक्रम कोणताच चांगला होत नाही. आणि हे सर्व साधू संतांनी तुम्हाला आणि मला घालून दिलेली शिकवण आहे महाराज. हल्ली कीर्तन खूप वाढले महाराज. कोणी मेलं तरी कीर्तन आहे, कोणी जलमलं तरी कीर्तन आहे. महाराष्ट्रातल्या जेवढ्या काही जत्रा आहेत तेवढ्या सगळ्या जत्रा संपल्या, तिथले तमाशे संपले, तिथे कीर्तन सुरू झाले. पुणे जिल्ह्यात ताशी पद्धती, हळदी निमित्त कीर्तन आहे, वराती निमित्त कीर्तन आहे. एवढ्यावर नाही थांबले लोक. परवा दिवशी एका मूर्खाने मला फोन केला, म्हणे महाराज तुमचं कीर्तन पाहिजे. म्हणलं काही हरकत नाही. अमुक तारीख होती, तारीख लिहून घेतली, त्याचं नाव, गाव, मोबाईल नंबर सगळं ठरलं. मी फोन ठेवता म्हणलं अरे कीर्तनाची तारीख घेतली, पण कीर्तन कशा निमित्त नाही? तो म्हणे महाराज आमच्या शेतामध्ये 2 पोल्ट्री फार्म टाकले, त्याच्या उद्घाटनानिमित्त तुमचं कीर्तन आहे. मला कीर्तन करणं काही चुकीचं नाही, कीर्तन करू आपण, पण पोल्ट्री फार्मच्या उद्घाटनाला अभंग कोणता घ्यावा हाही मोठा प्रश्न आहे ना महाराज. कारण गाथ्यामध्ये कोंबड्याचं वर्णन, परमार्थ खूप जोरात वाढलाय. बसायला जागा नाही, एवढे लोक कीर्तनासाठी उपस्थित आहे. पण दिवसांदिवस परमार्थ वाढलाय, पण परमार्थातला भाव कमी झालाय महाराज. बसणारे मंडळी एवढं
एवढा सुंदर नर्दे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय, तर साधू संतांनी फक्त एका गोष्टीला प्राधान्य दिले, विनवी तो सकळ जना कर जोडोनी थोर लहाना दानी तुले द्या मजदिना म्हणे तुकया बंधू राम म्हणागा. देवाचं चिंतन करा, राम राम स्मरा आधी, बडबड नका करू, शांतता, थोडी शांतता द्या. राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडावा उगी औपादी लक्ष लावून राहा गोविंदिगा. देवाचं चिंतन करा, करा रे बापानो साधन हरीचे झनिकरणीचे. देवाचं चिंतन केल्यानंतर फायदा काय आहे? तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. भवसिंधू तुटे भवरोग संचित क्रियामान भोग. त्या बाकीचं सोडून इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी असल्या मायांनो, खरं सांगा, फक्त खोटं नका बोलू. आज महाशिवरात्र आहे, एखादी तरी बिचारी इथं असेल की तिचा नवरा दारू पित असेल, हात वर करा बरं. अरे बापा रे, खाली घ्या, खाली घ्या. अहो ते बावळ जर इकडे बसेल असेल आणि त्यानं जर तुमचा हात पाहिला तर मी कीर्तन संपल्यावर जाईल निघून, ते अख्खं घरा लोक तुम्हाला हाणत. मग बसलेल्या मायानो, मी तुमचं लेकरू म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्हाला असं वाटतं तुमच्या नवऱ्यानं दारू सोडावी, आणि दारू कशानं सुटत नाही बरं. ना कोणत्या बाबाकून सुटत, ना कोणत्या बाबीकून सुटत, ना कोणत्या राखीकून सुटत, ना कोणत्या दोऱ्यानं सुटत, इंजेक्शनानं तो सुटतच नाही महाराज. आमच्या गावातले बावळे क्रुझर भरून गेले त्या साताऱ्याकडे, राजपूत दादा हे पेतपेतच गेले तिथपर्यंत, आणि 50-50 हजाराचं इंजेक्शन टोचले नाही, पेतपेतच घरी आले. 50,000 देऊन सुद्धा दारू सुटली. आणि जर इंजेक्शनानं दारू सुटली असती, इंजेक्शनानं जर दारू सुटली असती, तर इथं बसणाऱ्या माझ्या प्रिय बेवड्यांनो, तुमच्या बायकोनं तुम्हाला झोपीत इंजेक्शन दिले असते, मेल्या दारू पितो दिले असते पोचून इंजेक्शन. आता जागृती अवस्थेमध्ये नसतं त्याला असतं इंजेक्शन, पण झोपीत इंजेक्शन पितो मेल्या, रागात इंजेक्शन दिलं असतं, इंजेक्शन दारू सुटत नाही. मग शिवजयंतीच्या व्यासपीठावर मी तुम्हाला आव्हान करतो माय मावल्यांनो, मी काही बंधू महाराज नाहीये, मी काही दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही, वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. मी सांगतो त्या मंत्राचा फक्त 2 महिने जप करा. किती महिने जप करा? तुमच्या नवऱ्यानं जर दारू नाही सोडली तर हा पुरुषोत्तम पाटील नारदाच्या गादीवर सांगतो, मी कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये. काही काही माय मावल्या तर म्हणतील, भाऊ कीर्तन जाऊ दे, माहितीकडे पहिला मंत्र सांग. मी दुसऱ्या संप्रदायाचा माणूस नाही, मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे, आणि या वारकरी संप्रदायामध्ये फक्त एकच मंत्र आहे, रामकृष्ण हरी. कोणता मंत्र आहे माया हो? प्रत्येक मायमाऊलीला स्वयंपाक करायला 1 तास लागतो माया हो. किती वेळ लागतो? बोलत चला, किती तास? 1 तास तुमच्या हाताला काम आहे, पायाला काम आहे, डोळ्याला काम आहे. स्वयंपाक सुरू झाल्यापासून स्वयंपाक संपेपर्यंत तुमच्या तोंडाला काहीच काम नाही. उद्यापासून करून तर बघा, 1 रुपया ऍडव्हान्स नाही तुमच्याकडून. दारू सुटल्यावर तुमचा नवरा सुधारल्यावर काय 2-4 एकर माझ्या नावावर करायची, फोन करा, मी येईल, लाजणार नाही अजिबात. पण अगोदर 1 रुपया नाही, लक्ष देऊन ऐका. उद्यापासून सुरू तर करून बघा. स्वयंपाक सुरू झाला की रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, असं जर 1 तास भजन केलं तर 5000 वेळेस नामस्मरण होतं माया. किती वेळेस होतं? किती वेळेस होतं? स्वयंपाक तुम्हाला 2 टाइम करावा लागतो, सकाळचा एकदा आणि संध्याकाळचा. मग सकाळचं 5000 संध्याकाळचं 5000. नामस्मरण किती झालं माया हो? किती झालं? आणि 10,000 नामस्मरणाचं पुण्य ज्या वेळेस त्या जेवणात जाईल, ते जेवण राहणार नाही, तो प्रसाद होईल. काय होईल तो? आणि तो प्रसाद तुम्ही फक्त प्रेमानं अंतकरणापासून 2 महिने एखाद्या बेवड्याला खाऊ घाला. जर त्यानं दारू नाही सोडली तर मी नारदाच्या गादीवर सांगतो, मी कीर्तन करायचं सोडून दिली, एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये महाराज. अरे वाल्याचा जर वाल्मिक होऊ शकतो, आजामेळ्याचा उद्धार होऊ शकतो. तुम्ही देवाचं चिंतन करा, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. मी दररोज कीर्तनातून सांगतो, पेढा हसत हसत खा, पेढा गोडाचे. पेढा रडत रडत खा, पेढा गोडाचे. आणि पेढा झोपीत जरी खाल्ला तरी पेढा कसा आहे? का झोपीत खाल्ल्यावर खरड लागतो? नाही. तसं देवाचं चिंतन तुम्ही कधीही करा महाराज. काळ सारावा चिंतने, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम जाईल भवश्रम. जर एवढं सांगून तुम्ही देवाचं चिंतन नाही केलं तर मग नाथ बाबा सांगतात, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत सवटिवा, काळ बांधून नेईल सरत सवटिवा. एका जनार्दनी आमचे काय जाईल, एका जनार्दनी आमचे काय जाईल. बिंगळा बिंगळा
येईल हे जरी नाही काल सरद सेवटीबा काळ बांधून नेईल सरद सेवटीबा एका जनार्दनी आमचे काय बा जाईल पिंगळा महाद्वारी बोल बोल तो देखा पिंगळा महाद्वारी. म्हणून बसणाऱ्या मंडळी माझी विनंती, भगवंताचं चिंतन करा. धर्माचं काम करत असताना, पाखंडी लोकांचं खंडन करत असताना, नामाचं बीज वाढवत असताना जर कोणी तुमच्या धर्माच्या विरोधात बोलत असेल, जर कोणी तुमच्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विरोधात बोलत असेल, त्याला त्याच ठिकाणी थांबवा. तीक्ष्ण. संभाजीनगर जिल्ह्यावर महाराज, बरोबर आहे का नाही? संभाजीनगर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची म्हणली की आपोआपच माणसाच्या मनामध्ये बोध जात आहे महाराज. का रक्त गरम होतं काही कळत नाही. या भूमीची ताकदच आहे महाराज, ती या भूमीची काय ताकद आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव तुम्ही एवढ्या आनंदाने साजरे करत आहात. बसणाऱ्या तरुणांना माझी विनंती आहे, छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं आणि माझं दैवत आहे. या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाचं एकही मंदिर नसलं तरी दुःख नका मानू. महाराष्ट्रातले जेवढे काही मंदिर आहे तेवढे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजामुळेच आहे. याचा सार्थ अभिमान ठेवा. म्हणून तर अख्खा महाराष्ट्र मोठ्या प्रेमानं आणि गोडीने म्हणतोय, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. तुमचा आवाज आला पाहिजे मला. छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. म्हणून तर महाराष्ट्र मोठ्या प्रेमानं म्हणतोय, ओ माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय
हे तुमचं आणि माझं दैवत आहे. आनंद वाटतो महाराज, एवढ्या बहुसंख्येने तुम्ही आज माझ्या राजाच्या जन्म उत्सवाचे काय आहात, साक्षीदार आहात. फक्त तरुणांना माझी विनंती आहे, दारू पिऊन डीजे लावून माझ्या राजाची जयंती साजरी करायची नाही. उद्या गाड्या चालवत असताना गाड्याला झेंडे लावण्याबद्दल माझं दुमत नाही, पण मूर्खासारख्या गाड्या चालवायच्या नाही. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल अशा बाईक रॅली काढायच्या नाही. अरे छत्रपती शिवाजी महाराज तुमचं आणि माझं दैवत आहे. तुम्ही गाड्या चालवल्या, तुम्ही झेंडे लावले म्हणजे राजाला बरं नाही वाटणार. तुम्ही जीवनामध्ये व्यसन नका करू. माझ्या राजाची दुसरी जयंतीच नाहीये महाराज. म्हणून तरुणांना माझी विनंती, तुम्ही सर्व मंडळी संघटित राहा. प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय. प्रत्येकाला माझी